लोकांना जे लिगल म्हणजे जे चांगले मार्ग आहेत, जे लिगल मार्ग आहेत गुंतवणुकीचे ते समजून सांगण्यासाठी एक लोकांना अर्थसाक्षर करण्याच्या उद्देशानं हे आम्ही एक पैसा मार्केट एक्सपो याचं आयोजन केलेलं आहे. नमस्कार, मी अर्चना कदम. लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सांगली येथे कल्पद्रुम क्रीडांगणावरती पैसा एक्सपो मार्केट या एक्झिबिशनला भेट द्यायला आलेलो आहोत. आपण सर्वजण पाहू शकतात, बरेचसे स्टॉल्स आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्याला पैसा एक्सपो एक्झिबिशनमध्ये आपल्याला खूप नवनवीन गोष्टी अनुभवायला मिळणार आहेत. जसं की शेअर मार्केटमध्ये आपल्याला बऱ्याचशा लोकांनी आपली जमा पुंजी जी आहे ती चुकीच्या पद्धतीने इन्व्हेस्ट केल्यामुळे त्यांना खूप सारा लॉस सहन करावा लागला. तर त्याबद्दल आपल्याला सखोल माहिती मिळणार आहे. रिअल इस्टेटमध्ये, लाईफ इन्शुरन्समध्ये, बँकिंग, कन्सल्टिंग आणि बरंचसं काही आज आपल्याला या स्टॉल्सच्या मार्फत इन्फॉर्मेशन म्हणजेच आपल्याला खूप काही जाणीवपूर्वक माहिती आपल्याला मिळणार आहे. तर चला आपण एक्सप्लोअर करूयात. वेगवेगळ्या स्टॉल्सला भेट आपण देणार आहोत. आपण पाहतो आहोत HDFC बँकिंग सर्व्हिसेससुद्धा आपल्याला इथे बघायला आणि पाहायला मिळत आहेत. बरेचसे कन्सल्टंट आहेत त्यांचे, तर ते आपल्याला भरपूर काही माहिती देणार आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील नागरी संस्था पतसंस्था सांगली. आणि आत्ता सध्या आपण आलेलो आहोत वेल्थ अँड इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, ग्रीन गोल्ड, हार्वेस्टिंग प्रॉफिट्स विथ प्रेसिशन. नमस्ते सर. लोकसंदेश न्यूज चॅनलच्या मार्फत आम्ही आलेलो आहोत आणि आज आम्ही पैसा एक्सपो मार्केट हा थोडा कव्हरेज घेतो आहोत. तर आपल्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला हवी आहे. आपल्या स्टॉलमध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय माहिती तुम्ही देऊ शकता? नमस्कार. सो बेसिकली ग्रीन गोल्ड वेल्थ अँड इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड ही आपली कंपनी ट्रेडिंग ऑटोमेशनमध्ये काम करते. थोडंसं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये आपण काम करतो. जसं की ट्रेडिंग ज्या पद्धतीनं बाहेर मॅन्युअली केलं जातं, एवढ्या वर्ष 1996मध्ये NSE चालू झाली, तेव्हापासून मॅन्युअल पद्धतीनं म्हणजेच लोकांच्या मदतीनं एक सायकोलॉजिकल बॅरियर ट्रेडिंग करता येत असतं. त्याला थोडंसं बायपास करून आपण ऑटोमेशन सिस्टममध्ये बनवू. आज आपण दैनंदिन जीवनामध्ये वेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपली कामं पटापट करून घेतो किंवा मग जास्त नफा मिळवू शकतो. त्याच पद्धतीनं आपण अल्गोरिदम्स डेव्हलप करतो, ज्याला AI बेस्ड ट्रेडिंगसुद्धा म्हणू शकतो आपण. ही खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये ती आता प्रचलित व्हायला चालू झाली आहे. पुढील 10 वर्षामध्ये जर तुम्ही बघितलात तर सगळ्या ट्रेडिंग सिस्टम्स किंवा मेजरली सगळ्या फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज या ऑनलाईन आणि AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू केल्या जातील. सो आपण स्वतःचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू अल्गोरिदम्स बनवतो एका कोडिंगच्या माध्यमातून आणि त्याच्यावरती पोर्टफोलिओ मॅनेजमेंटचं काम करतो. थँक्यू सो मच सर आपल्या इन्फॉर्मेशनबद्दल. आणि जसं तुम्ही म्हणालात की अगदी 2 वर्षच फक्त झालेले आहेत लॉन्च होऊन, त्यामुळे लोकांच्यापर्यंत पोचायला थोडासा कदाचित वेळ लागणार आहे. पण मला तरीसुद्धा विचारायचं की कसा रिस्पॉन्स होता आपल्याला या एक्झिबिशनला? रिस्पॉन्स खूप चांगला आहे. थोडंसं युनिक प्रॉडक्ट आहे आणि ऑटोमेशन हे अजून आपल्या इथल्या लोकांपर्यंत म्हणजे मुंबई पुण्यामध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी ऑटोमेशन किंवा ऑटोमॅटिक ट्रेडिंग किंवा मोठे हेज फंड मॅनेजर्स आहेत, त्या लोकांना या गोष्टी कॉमन आहेत. पण मुंबई सोडला तर पूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा आपला बेल्ट, याच्यामध्ये अल्गोरिदम्स या गोष्टीचं नॉलेज आजसुद्धा लोकांना नाही आहे. आजसुद्धा लोकांना मिसगाईड केलं जाते वेगळ्या पद्धतीनं. ते थोडंसं बायपास करून आपण दोन्ही ट्रान्सपरन्सी प्लस आपल्याकडं जो रोबोटिक्स किंवा मग जे आपल्याकडं मशीन आहे आता जे आपण कोडिंग करतो त्या थ्रू आपण लोकांना एज्युकेट पण करतो, त्यांचे पोर्टफोलिओज पण मॅनेज करतो. त्यामुळं ही थोडीशी डिफरंट कन्सेप्ट असल्यामुळं तसं टिपिकली बघायला गेलं तर आपल्याकडे रिस्पॉन्स खूप चांगला आहे. आणि आय होप, मी 100% खात्री देतो तुम्हाला की पुढच्या येत्या 4 ते 5 वर्षामध्ये जसं की आपली नवीन पिढी फायनान्शियल सेक्टरमध्ये ॲक्टिव्हली पार्ट घ्यायला लागली. आधी असं असायचं की इंजिनियर्स कधी फायनान्समध्ये पडायचे नाहीत, बट आज जनरली तुम्ही बघितलं तर प्रत्येकाला फायनान्शियल नॉलेज आहे. जी नवीन पिढी याच्यामध्ये येते, ऑटोमेशनमध्ये येते, ती खूप उभारीने याच्यामध्ये पुढे येईल आणि पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही अल्गोरिदम प्रत्येक स्टॉलमध्ये बघा. नक्की. थँक्यू सो मच फॉर द इन्फॉर्मेशन. थँक्यू सो मच. थँक्यू. आपल्याला अजून बरीचशी माहिती घ्यायची आहे. बरेचसे स्टॉल्स आहेत नवनवीन. जसं आत्ता आपण ग्रीन गोल्डमध्ये आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. AIच्या पद्धतीने आपल्याला अल्गोरिदम्सचे वगैरे जी काही माहिती सरांनी दिलेली आहे. पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये आपला जो यूथ आहे तो मात्र फार ॲक्टिव्हली याच्यामध्ये इन्व्हेस्ट करेल, इंटरेस्ट दाखवेल असं त्यांनी सांगितलं आहे. अजून बरेचसे आहेत स्टॉल्स आपण बघूयात. हाय स्ट्रीट्स आहे तिथे, म्हणजे हे कन्स्ट्रक्शन बिल्डिंग याच्याशी रिलेटेड आहेत. आणि ॲज वी कॅन सी
वी आर हॅविंग इन इसाफ स्मॉल फायनान्स बँकिंग आहे. तर फायनान्सिंग आपल्याला फायनान्सबद्दल बरीचशी आपल्याला माहिती मिळणार आहे. तर जिओजिथिक फायनान्शियल सर्व्हिसेस मला काहीतरी नवीन इथे दिसतं आहे. तर मी नवीन जरा काही आपल्या सांगलीकरांना आणि इतर आपल्या सर्वच प्रेक्षकांच्यासाठी काही नवीन माहिती सर आपल्याकडून घ्यायची आहे. आम्ही म्युच्युअल फंडचं काम करतो आहे आणि म्युच्युअल फंडमध्ये आम्ही गुंतवणूक चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे करून देतो आहे. त्यामध्ये आपलं ऑफिस आहे सांगलीमध्ये आपली ब्रांच 20 वर्ष झाला आहे. त्याद्वारे आम्ही सर्वांना गुंतवणुकीवर परतावा कसा द्यायचा, रिटर्न्स कसे करून द्यायचे, प्लस शेअर्समध्ये कसे इन्व्हेस्टमेंट करायचे ह्याचं सगळं मार्गदर्शन देतो आहे. प्लस आपण डीमॅट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आहे. प्लस इक्विटीमध्ये PMS आहे आपल्याकडे. या सगळ्या सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो क्लायंटला. थँक्यू सो मच सर. नेहमीसारखा एक प्रश्न आहे की तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळाला इकडे आज? इथं रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि व्हिजिटर्स भरपूर मिळाले आहेत. क्लायंट पण चांगले रिस्पॉन्स देतात. ऑलमोस्ट आम्ही 200-300च्या वर लीड्स क्रिएट केलेले आहेत आणि रिस्पॉन्स चांगला आहे मार्केटमध्ये. वेल थँक्यू सो मच सर. आपण सर्वजण पाहू शकता सांगलीसारख्या ठिकाणी पहिल्यांदाच पैसा मार्केट एक्सपो आपण आज एक्सप्लोअर करतो आहोत. बरेचसे नवनवीन स्टॉल्स आपल्या सर्वांना पाहायला, त्यांच्याकडून थोडीशी माहिती आपण घेतो आहोत. आणखी काही स्टॉल्स आहेत, आपण एक्सप्लोअर करूयात. आपण वाचू शकतो आणि पाहू शकतो LIC ऑफ इंडिया वेलकम्स यू आणि फिक्स्ड इन्कम खास करून आपल्या विमा सखी नेमणूक अभियान यांनी इथे राबवलेलं आहे. स्टॉलला आपण थोडीशी माहिती घ्यायची आहे. थोडंसं आपण कवर करूयात. आपल्या लेडीजसाठी सुद्धा खूप चांगलं एक्सपोजर आहे. इफ यू वॉन्ट टू बी अ फिनान्शियल कन्सल्टंट ऑल्सो तर LIC इज द बेस्ट वन, कारण रिनाऊंड आहे कंपनी आणि सगळ्यांच्या विश्वासाची पण आहे. या काउंटरला कोण माहिती देईल मला? मॅम आपलं नाव? नेहा पाटील. अच्छा नेहा मॅम, मी लोकसंदेश न्यूज चॅनलकडून आलेली आहे आणि मला आपल्या स्टॉलबद्दल थोडक्यात जरा माहिती सांगाल? तर आपला हा स्टॉल आहे तो LICच्या संदर्भात आहे. आत्ता सध्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने महिलांसाठी एक खूप चांगली बिझनेस पार्ट टाईम अपॉर्च्युनिटी आणली आहे. ही अपॉर्च्युनिटी ना 3 वर्षासाठी आपण रन करत आहोत. ह्याच्यामध्ये त्या महिलेला थोडंसं मागं घेत आहे माईक, काय कॅच करत नाही मॅम? अच्छा ओके. ह्याच्यामध्ये कसं आहे, आपण त्या महिलेला 3 वर्ष सॅलरी देत आहोत. बेसिक पहिल्या वर्षी 7,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये. ह्याच्यासोबतच एका गव्हर्नमेंट जॉबला जे काही बेनिफिट्स आहेत ते सगळे आपण त्या महिलेला देत आहोत. आता तुम्ही बघितलं मॅम तर ग्रुप टर्म इन्शुरन्स आहे, मेडिक्लेम इन्शुरन्स आहे, 5 लाखपर्यंतची ग्रॅज्युएटीची सुद्धा सुविधा आहे. आता सपोज त्या महिलेने मिनिमम 5 वर्ष ते मॅक्सिमम 10-15 वर्ष जरी हे कंटिन्यू केलं तर तिला HRCच्या माध्यमातून पेन्शनसुद्धा सुरू होते. जर सपोज त्या महिलेला काही बरं वाईट झालंच तर HRCच्या माध्यमातून तिला पेन्शनसुद्धा भेटते तिच्या कुटुंबियांना. आता जर तुमच्या मनात हा डाऊट असेल की मॅम साधारण महिला कशी करणार, तिला अनुभव नाही आहे, तिला नॉलेज नाही आहे, तर तुम्हाला टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही आहे. आपले राहुल गायकवाड सर आहेत, LICचे डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत. त्यांना मोर दॅन 27 इयर्सचा अनुभव आहे फायनान्समध्ये. राईट फ्रॉम एक्झाम पास कशी करायची, ते फर्स्ट क्लायंट कसं मिळवायचं, त्याच्याशी कम्युनिकेट कसं करायचं, त्याला कन्वर्ट कसं करायचं, मार्केटिंग, ईच अँड एव्हरी स्किल तुम्हाला स्टेप बाय स्टेप पद्धतीने शिकवलं जाते. आता बघा ह्याच्यामध्ये तुम्ही असं काही रिस्ट्रिक्शन नाही आहे की तुम्ही 10 ते 6 जॉब केला पाहिजे. पार्ट टाईम, फुल टाईम अकॉर्डिंग टू युअर प्रेफरन्स 2 लाख ते 12 करोड एवढं ह्याच्यात अर्निंग पोटेन्शियल आहे मॅडम. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲज अ काय काम करायचं तर तुम्ही फायनान्शियल ॲडवायझर म्हणून काम करणार आहात. आता तुम्ही मॅडम PPF कन्सल्टंटच बघा. आजकालच्या फक्त गव्हर्नमेंट जॉबना पेन्शन आहे, ते पण ओल्डमध्ये असतील तर 50% आहे, न्यू असेल तर 5-10% आहे मॅम. आता आणि प्रायव्हेट आणि बिझनेसवाल्यांना तर पेन्शनच नाही आहे. इथेच आपल्याला एक चांगली बिझनेस अपॉर्च्युनिटी येते की आपण त्यांना कन्सल्टेशन प्रोव्हाइड करून त्यांचासुद्धा फायदा करू शकतो आणि आपलासुद्धा फायदा करून घेऊ शकतो. असे आपल्याकडे भरपूर सारे सेक्टर अवेलेबल आहेत. असं हे आपलं आहे. आणि तुम्हाला जर बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपल्या मनीषा मुईक मॅडम आहेत. हे आहेत ते आपल्या 12th पास आहेत. ह्यांचा 15 ते 20 वर्षापूर्वी आपल्या ऑफिसच्या बाहेर चहाचा स्टॉल होता. सरांनी त्यांना असंच एक ॲडवाईस केलं की तुम्ही ट्राय करून बघा, एजंट बनून बघा. आता त्या वर्षाला किती कमवत असेल असं वाटतं मॅम तुम्हाला? नो आयडिया. 60 लाख रुपये त्या वर्षाला कमवत आहेत. आता ह्या पॉईंटला जरी त्यांनी हा बिझनेस बंद केला तरी त्या निवांत त्यांचं लाईफ जगू शकतात, एवढं ह्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. तर आपण विमासखीचं रिक्रूट करत आहोत. आपल्याला 3 लाख विमासखी रिक्रूट करायचे आहेत. त्यातलं फक्त आपण 1 लाख आत्ता केलेले आहेत. स्टील 2 लाख महिलांना चान्स आहे की त्या आपल्यासोबत येऊन आपल्यासोबत काम करू शकतात. आणि सर जसं मी सांगितलं की सरांना 27 वर्षाचा अनुभव आहे, त्यांच्या अनुभवाचा फायदासुद्धा तुम्ही घेऊ शकता. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही खूप छान इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नमस्ते सर, आपलं नाव?
माझं नाव राहुल गायकवाड. मी LICमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून गेली 15 वर्ष काम करतो आहे. याच्यामध्ये मिस्टर स्वामी आणि विशाल सगरे आणि त्यांच्या टीमने हा जो पैसा एक्सपो भरवलेला आहे, एक नवीन कन्सेप्ट पैसा या एक्सपो थीमवरती त्यांनी हे लॉन्चिंग केलेलं आहे. अशा पद्धतीचा एक्सपो फक्त पैसा रिलेटेड झालेला नाही आहे. आणि या फायनान्शियल प्लॅनिंग, आर्थिक साक्षरता, समाजामध्ये शैक्षणिक साक्षरता आहे, व्यावसायिक साक्षरता आहे, समाजामध्ये आर्थिक साक्षरता अजिबात नाही आहे. तर लोकांना आर्थिक साक्षर करणं ही काळाची गरज आहे आणि तशा पद्धतीचा प्रयत्न त्यांच्या टीमनं केलेला आहे. एक खूप छान थीम त्यांनी या पद्धतीने आणलेली आहे. पूर्वी आरोग्य नावाचं पण त्यांनी एक एक्सपो बनवला होता, तर त्यामध्ये ते आरोग्य थीमवरती आणलं होतं. त्या पद्धतीने ही थीम आणलेली आहे. थोडंसं आता लोकांचा अवेअरनेस फायनान्शियल प्लॅनिंगकडे थोडासा कमी आहे, पण लोक आता अवेअर व्हायला लागलेत. तर हे एक्सपो असे जे एक्झिबिशन आहेत हे असं आता पाहिलं तर आपण सांगलीमध्ये हा माझ्या मते 40-50 वर्षात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा काही प्रयत्न झालेला आहे. तर ॲक्च्युली इथून पुढं हे दरवर्षी असं फायनान्स एक्सपो किंवा पैसा एक्सपो किंवा फायनान्शियल प्लॅनिंग, आर्थिक साक्षरतेवरती एक्सपो झाले पाहिजेत, ही काळाची गरज आहे. थँक्यू सर. आणि रिस्पॉन्स कसा आहे सर? रिस्पॉन्स छान आहे. म्हणजे ज्यांना पैसे, फायनान्शियल प्लॅनिंग या गोष्टी महत्त्वाच्या वाटत आहेत असे लोक इथं भरपूर लोकांनी व्हिजिट दिलेले आहेत. खूप छान पद्धतीने आपल्याला रिस्पॉन्स मिळालेला आहे याच्यामध्ये. आणि आणखीन जास्त पद्धतीने हा रिस्पॉन्स आपल्याला मिळू शकतो, तो आपण पुढच्या वर्षी या पद्धतीने प्रयत्न करू शकतो त्याच्यासाठी. थँक्यू सो मच सर. थँक्यू. आपण पाहिलेलं आहे की आपल्याला या पैसा एक्सपो एक्झिबिशनमध्ये बरेचसे नवीन स्टॉल आपण पाहिले, त्यांच्याकडून आपण माहिती घेतली की त्यांना एक्सपिरियन्स कसा आलेला आहे. सांगलीमध्ये पहिल्यांदाच भरवण्यात आलेला आहे हा पैसा एक्सपो मार्केट आणि एक्झिबिशन. तर अजून बरेचसे स्टॉल्स आहेत, आपण एक्सप्लोअर करणार आहोत. या तर आपण बघू शकता इथे गुरुकृपा इन्व्हेस्टमेंट्स म्हणून सुद्धा आहेत. सो त्यांनी ऑलरेडी त्यांचे प्रॉडक्ट सांगितलेले आहेत. इथे म्युच्युअल फंड्समध्ये सुद्धा ते इन्व्हेस्ट करण्यासाठी तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन देतील. आपण रॅपिडली थोडं जाऊयात पुढे. भारतीय डाक विभाग यांचासुद्धा आहे, म्हणजे पोस्टाचासुद्धा इथे एक स्टॉल लावलेला आहे. सगळ्याच गोष्टी म्हणजे अगदी सुकन्या योजना वगैरे ज्या आहेत त्याची सखोल माहिती आपल्या सर्वांना मिळणार आहे. जेनरिक कार्ड म्हणजे मेडिसिन्सच्या बाबतीतसुद्धा आपल्याला सगळ्यांना त्याचे फायदे काय आहेत, तर या गोष्टीची पण जागरूकता आपल्या सर्वांच्या म्हणजेच ऑडियन्समध्ये झालीच पाहिजे, याच्यासाठी आहे. तर विक्टर एंटरप्राइजेस आहेत, आपण सगळे बघू शकता. इथे सेल्स अँड सर्व्हिसेसमध्ये डील करतायत. मशीन्स बघितल्यानंतर लक्षात येतील की बाबा एक्झॅक्टली कशाच्या आहेत. कॅश काउंटिंग मशीन्स आहेत इथे. लेट्स मूव ऑन. हिंदुजा हाऊसिंग फायनान्स आहे, नावावरूनच आपल्याला लक्षात येत आहे. आणि ऊर्जा सोलर एक्सपर्ट सोल्युशन्स आहेत. आपण हा जरा मला नवीन म्हणजे सगळ्यांच्यासाठी आता कुतूहलाचा विषय आहे. बघ तुला कवर करता इथून बघ. नाही हो हॅलो मॅम. हॅलो सर. तर आज आपण ऊर्जा सोलर एक्सपर्ट सोल्युशन्स यांच्याकडे यांच्या स्टॉलला भेट देतो आहोत. सर आम्हाला जरा तुमच्या सोलर इक्विपमेंट्स असतील किंवा तुमच्या ज्या काही योजना असतील त्याबद्दल थोडंसं सांगा, कारण लोक आत्ता थोडी जागरूक झालेले त्याबद्दल. मॅडम कसं आहे की आता प्रधानमंत्री रोपटूप योजनेमार्फत 78,000 मॅक्सिमम सगळ्यात जास्त आपल्याकडं हे आहे सबसिडी मिळते. आणि लाईट बिलात जवळपास वर्षाला 6% वाढ होत असल्याने म्हणजे वाढ होतच असते दरवर्षी. त्याच्यामुळे सोलर बसवणं आणि सोलरकडे जाणं, ग्रीन एनर्जी, रिन्युएबल एनर्जीकडे जाणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे 3 किलोवॅट, 1 किलोवॅटपासून ते 10 किलोवॅटपर्यंत म्हणजे 1 किलोवॅटला 30,000 सबसिडी आहे, 2 किलोवॅटला 60,000 सबसिडी आहे, 3 किलोवॅटला 78,000 सबसिडी आहे. ती पूर्ण 10 किलोवॅटपर्यंत 78,000 सबसिडी आहे. हां, म्हणजे ते इन्व्हेस्टमेंट ह्याच्यात करणं फायदेशीर आहे. जवळपास ही जी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे ती 28 किंवा 3 वर्षामध्ये ती फिटू शकते, जी लोकांची केलेली इन्व्हेस्टमेंट आहे ती. आणि कार्बन डायऑक्साईडचं फूटप्रिंट जे आहेत, जे रिन्युएबल एनर्जी आहे ती करणं गरजेचं आहे आपण. तर थँक्यू सो मच सर. थँक्यू. आणि बरीचशी माहिती आपल्याला मिळालेली आहे. अजून बरेचसे स्टॉल आपण एक्सप्लोअर करणार आहोत. लेट्स मूव्ह ऑन. कोटक महिंद्राचा पण एक सेपरेट स्टॉल लागलेला आहे. कोटक महिंद्राबद्दल सगळ्यांना माहिती आहेच. आपण काही नवीन स्टॉल्स आपण बघणार आहोत. सरकारचे पैसे उडत पण सरकारकडनं येणारे पैसे वेळेवर मिळत नाही. आणि या साईडला ब्रह्मा अर्बन आहेत, आदी अरिहंत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो बरेचसे नवनवीन आणि बरेचसे रिनाऊंड ब्रँडसुद्धा त्यांचे स्टॉल्स लागलेले आहेत. जसे की SR इन्व्हेस्टमेंटसुद्धा आहेत, मनी ग्लोबल फायनान्स सर्व्हिसेस आहेत, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे आपल्या
ही आपल्या सांगलीतली सुद्धा सगळ्यांच्या ओळखीची आहे ही संस्था, यांच्याबद्दल पण बरीचशी माहिती आहे. अजून आपण नवीन काही आपल्याला स्टॉलवरून माहिती मिळते का, आपण ती बघणार आहोत. वीराचार्य बाबासाहेब उचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था आहे. अजून आपण वेगळा स्टॉल बघूयात, मला त्यांच्याकडून थोडंसं नवीन जाणून घ्यायचं. थँक्यू सो मच सर, थँक्यू. तर आपण इथे टर्म प्लॅन्स आणि आरोग्यविषयी आपल्याला इथे माहिती या स्टॉलला मिळणार आहे. हॅपी टू हेल्प सर्व्हिसेस यांच्यामार्फत. अजून बरेचसे आहेत. मनी मॅग्नेटसुद्धा आहेत, मणिपाल सिग्ना आहेत, अजून बरेचसे स्टॉल्स आहेत. फिनान्शियल सर्व्हिसेस. एकंदरीत मला आतमध्ये बरेचसे जे काय स्टॉल्स मी पाहिले, एकंदरीत हे सर्व स्टॉल्स व्हिजिट केल्यानंतर सध्याची काळाची गरज म्हणजेच आर्थिक साक्षरता आहे. तुम्ही तुमचे फंड्स कसे इन्व्हेस्ट करता आणि त्यातून तुम्हाला कसे प्रॉफिट्स होणार आहेत याकडे जास्त कल करणारे आणि तुमच्या सर्वांचं लक्ष वेधून घेणारे असे स्टॉल्स इथे आहेत. या आपण पाहूयात. नवीन घर कोणाला घ्यायची इच्छा असेल कमीत कमी किमतीमध्ये तर इथे सुद्धा प्लॉट्स अवेलेबल आहेत. तर गेली 4 दिवस या एक्झिबिशनमध्ये बरेचसे मान्यवर मंडळींच्या इथे व्याख्यान ठेवण्यात आलेलं आहे की आर्थिक साक्षरता सर्वांना कशी मिळेल याची माहिती या पैसा मार्केट एक्सपोमध्ये आपल्याला मिळणार आहे. हा जो इव्हेंट आहे याची कन्सेप्ट जी आहे ती प्रणित इव्हेंट्सचे शैलेश स्वामी यांची आहे आणि त्यांना सपोर्ट केलेलं आहे KB चव्हाण आणि त्याचबरोबरीनं विशालजी बी चव्हाण. मिस्टर शैलेशजी स्वामी आहेत. प्रणित इव्हेंट्स यांच्या वतीनं ही कन्सेप्ट पहिल्यांदाच सांगली शहरामध्ये राबवण्यात आलेली आहे. खरं सांगायचं म्हणजे भारतीय गुंतवणूक क्षेत्र 2025 आणि राईटला असा एक स्वतंत्र विषय घेऊन तास दीड तास त्याच्यावरती बोलता येईल. गाड्या कवर होता कदाचित मी आणि सकाळवाले मिळून बघू पुढच्या काही महिन्यांमध्ये सांगलीत त्या विषयावर पुन्हा येता येतं. पण त्याची झलक ट्रेलर तुम्ही पाहू शकता. आपण इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आणि सर्वांना 4 व्हीलरची तशीही गरज असतेच, तर 4 व्हीलर एक्झिबिशनसुद्धा इथं भरवण्यात आलेलं आहे. अखंड पूर्ण जो काही परिसर आहे यामध्ये आपल्याला सर्वांना एकच पाहायला मिळालेलं आहे की फिनान्शियली तुम्ही किती स्वतःला तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता किंवा त्याच्याबद्दल माहिती कशी घेऊ शकता. आज आपण गुरुकृपा इन्व्हेस्टमेंट्स या स्टॉलला पण भेट देतो आहोत. नमस्ते सर, मला आपल्या स्टॉलबद्दलची थोडीशी माहिती हवी आहे. म्युच्युअल फंड जसं आपण आता बऱ्याचशा तुमच्या सेवा आपण बघतो आहोत, विमा वगैरे, अजून काय छान वेगळी माहिती तुम्ही आम्हाला देऊ शकाल? येस मॅडम, ॲज अ गुरुकृपा इन्व्हेस्टमेंट्स म्हणून आम्ही सिन्स 2003पासून काम करतो आहे. गेले 21 वर्षापेक्षा जास्त झाले आम्ही फायनान्शियल वेल्थ मॅनेजमेंटच्या याच्यात काम करतो. आज आमच्याकडं जवळपास 70पेक्षा जास्त कंपन्या आम्ही आज ह्या ठिकाणी लोकांच्या सेवा देतो. त्याच्या सेल्स अँड सर्व्हिसेस, त्याच्या क्वेरीज काय असतील ते आमच्याकडनं गुरुकृपा इन्व्हेस्टमेंटमधून आमच्या पूर्ण केल्या जातात. तर म्युच्युअल फंडामध्ये साधारण भारतामध्ये आता 47पेक्षा जास्त कंपन्या, त्या सगळ्या कंपन्यांचं ऑथोरायझेशन आपल्याकडे आहे. आणि विमा क्षेत्रामध्ये जवळपास 22पेक्षा जास्त कंपन्या आत्ता आपल्या भारतामध्ये आहेत. तर त्या कंपन्यांचं जे ऑथोरायझेशन आहे ते आपल्या गुरुकृपा इन्व्हेस्टमेंट्सकडं आहे. शिवाय सगळ्यात वेगळा प्रोडक्ट म्हणजे काय, PMS पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस. हा 50 लाखाचा तिकीट साईज असलेला प्रोडक्ट आहे. ह्याच्यामध्ये गुंतवणूक करणारा पण वर्गही तसाच असतो. त्याच्याही आपल्याकडं 6 ते 7 कंपन्या आत्ता आपल्याकडं ऑथोरायझेशन आहे त्याच्यामध्ये. शिवाय आपल्याकडं सगळ्या प्रकारचे बॉन्ड्स आणि सगळ्या कॉर्पोरेट एफडीज पण आपण लोकांना प्रोव्हाइड करतो. म्हणजे नंबर ऑफ इन्व्हेस्टमेंटचे टूल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्ट आपल्याकडे मिळणार नाही असं होणारच नाही. शिवाय म्युच्युअल फंडावरती आपण कर्ज पण लोकांना उपलब्ध करून देतो. तेही फक्त 48 तासाच्या आत, कोणतेही कागदपत्र नाही. पण त्याला अट अशी आहे की ती म्युच्युअल फंडची गुंतवणूक आमच्याकडे असली पाहिजे. आणि त्याबरोबर आम्ही सेवा पण काही प्रोव्हाइड करतो. जसं की फायनान्शियल प्लॅनिंग असेल, म्हणजे उदाहरण गुंतवणूक करताना काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे इन्शुरन्सच्या संदर्भातल्या ज्या काही पॅरामीटर्स आहेत हे कसे चेक केले पाहिजे. हे भरपूर पॅरामीटर्स आहेत ॲक्च्युली इन्शुरन्स घेताना. इमर्जन्सी फंडचं नियोजन कसं केलं पाहिजे, बजेट कसं तयार केलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी आम्ही गुरुकृपा इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून गेले 22 वर्षापेक्षा जास्त वर्ष आम्ही लोकांना प्रोव्हाइड करतो. व्हेरी नाईस सर. सर आपलं सांगलीमध्ये ऑफिस आहे का कुठे आहे?
सांगलीमध्ये विश्रामबाग गणपती मंदिराच्या शेजारी मॉर्फियस प्लॅनेट म्हणून आहे, तिथं ग्राउंड फ्लोअरला आपलं ऑफिस आहे. थँक्यू सो मच सर. आणि आपल्याला आज गुरुकृपा इन्व्हेस्टमेंट या स्टॉलवरती आपल्याला भरपूर माहिती मिळालेली आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे 70 कंपनीज आणि 70 बऱ्याचशा इतरही सेवा आपल्याला उपलब्ध करून मिळतात. आणि म्युच्युअल फंड्सवरती सुद्धा आपल्याला त्वरित लोन मिळतं आहे. ही पहिल्यांदाच मी नवीन ऐकते आहे आणि ते सुद्धा 48 तासामध्ये. सांगलीमध्ये यांचं ऑफिस आहे, आपण नक्कीच भेट देऊ शकता. सरांनी सांगितल्याप्रमाणे विश्रामबाग एरियामध्ये त्यांचं ऑफिस आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू. पैसा मार्केट एक्सपोमध्ये ज्यांची कन्सेप्ट आहे, ऑर्गनायझर्स आहेत, तर KB चव्हाण सर आपल्या भेटीस आलेले आहेत. त्यांच्याकडून आपण बरीचशी माहिती जाणून घेणार आहोत. आत्तापर्यंत आपण सगळे स्टॉल्स व्हिजिट केलेले आहेत, बऱ्याचशा स्टॉल्सकडून आपण माहिती घेतलेली आहे. पण महत्त्वाची माहिती आणि मेन ही संकल्पना तुमच्या कडे कशी आली किंवा का हा विचार आला की आपण सांगलीमध्ये आपण हा पैसा एक्सपो मार्केट आपण इथे भरवलं पाहिजे, तर याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला जाणून घ्यायची आहे. बरोबर आहे. तर हे आयोजन करण्यामागचं एकच उद्देश आहे की मागच्या 5-10 वर्षामध्ये जर बघितलं तर आपल्या सांगली, कोल्हापूर, सातारा असेल ह्या भागात आपल्या मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्या. पॉन्जी स्कीम्स आल्या किंवा दामदुप्पट किंवा कमी कालावधीत जास्त परतावा देण्याच्या नावाखाली अनेकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली. अशा फसवणूक होऊ नयेत, लोकांना जे लिगल जे चांगले मार्ग आहेत, जे लिगल मार्ग आहेत गुंतवणुकीचे ते समजून सांगण्यासाठी एक लोकांना अर्थसाक्षर करण्याच्या उद्देशानं हे आम्ही एक पैसा मार्केट एक्सपो याचं आयोजन केलेलं आहे. तर लोकांना यातून जे खरं आहे, जे आता तुम्ही जर इथं बघितला तर सगळे जे स्टॉल्स आहेत ते अतिशय चांगल्या मार्गानं गुंतवणूक करणार आहेत. यात कुठलीही फसवणूक करणारे एकही स्टॉल तुम्हाला इथं दिसणार नाही. जे आहेत ते सगळे लिगली आहेत, सगळे रजिस्टर्ड आहेत, गव्हर्नमेंटने प्रमोट केलेले सगळे आहेत. तुम्ही भारतीय डाकसारखं जर विभाग इथं येत असेल तर काहीतरी चांगलं देण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. तो हाच त्याच्यामागचा एक उद्देश आहे. थँक्यू सो मच सर. आणि खरंच आम्ही बरेचसे स्टॉल्स व्हिजिट केले, त्याच्यात एकच आपल्याला कळालेलं आहे की स्वतःला तुम्ही फिनान्शियली कसं स्टेबल करू शकता याच्याबद्दलच्या बऱ्याचशी माहिती आपल्याला प्रत्येक स्टॉलवर मिळते. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे बरोबर आहे की भारतीय डाकसुद्धा याच्यामध्ये पार्टिसिपेट झाला म्हणजे नक्कीच कुठे ना कुठेतरी या अगदीच व्हॅल्युएबल आहेत आणि खरंच सगळ्यांच्या पसंतीस आणि विश्वासात उतरणारे आहेत. सर, या 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला कसा काय रिस्पॉन्स मिळालेला आहे? अतिशय चांगला प्रतिसाद सांगलीकरांनी दिलेला आहे. लोकांनी व्हिजिट केल्या, इथं त्यांनी कौतुक केलं की सांगलीमध्ये असं काहीतरी आपण घडवून आणतो आहे की लोकांना कळावं या उद्देशाने भरपूर सारं कौतुक केलं. एवढंच नाही तर स्टॉलधारक सगळेच समाधानी आहेत की लोकांनी इथं व्हिजिट्स दिल्या, त्यांच्याकडे चौकशी केल्या, त्यांनाही इनपुट्स मिळाल्या. कारण ग्राउंडवर जाऊन काम करणे आणि एका ठिकाणी संवाद साधणे यात खूप फरक पडतो आणि त्यांनाही खूप याचा फायदा झाला आणि लोकांनाही याचा खूप फायदा झालेला आहे. व्हेरी नाईस सर. आणि खरंच एक वेगळी संकल्पना घेऊन तुम्ही इथे सांगलीमध्ये पहिल्यांदा हा पैसा एक्सपो मार्केट सुरू झालेला आहे. चव्हाण सर, तर म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच तुम्हाला इतका चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे म्हटल्यानंतर दरवर्षी पैसा एक्सपो मार्केट हे एक्झिबिशन तर भरणारच आहे. यावेळेस 4 दिवसाचं होतं, पुढच्याच किती दिवसाचं असेल? नक्कीच आम्ही याच्या पुढं प्रत्येक वर्षी अशा पद्धतीचे प्रदर्शन भरवण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या विविध भागातून आम्हाला आता सध्या मागणी येत आहे. सध्या आमचे मार्गदर्शक सुनील नागावकर सर आहेत, CA आहेत, त्यांनी ऑलरेडी सांगून ठेवलं की कोल्हापूरमध्ये तुम्ही या आणि अशा प्रकारचं प्रदर्शन करा. तसेच NDTV मराठीवरती मणिमंत्रा कार्यक्रम घेणारे महेश चव्हाण सर आहेत नवी मुंबईमधून, त्यांनीसुद्धा आम्हाला सांगितलं की सगळ्यांनी मिळून आपण पूर्ण महाराष्ट्रभर अशा पद्धतीची एक चळवळ उभा करू जेणेकरून लोक साक्षर होतील, अर्थसाक्षर होतील. अशा पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रातून मागणी वाढलेली आहे. तर सांगलीत तर आपण नक्कीच करणार आहे, कारण आपली सांगली ही मायभूमी आहे आणि इथले लोक अर्थसाक्षर करणं ही आमची जबाबदारी आहे. व्हेरी नाईस सर, थँक्यू सो मच. आणि आत्ता मी मघाशी जेव्हा स्टॉल्सना व्हिजिट देत होते तेव्हा आपल्यातील एक वक्ते आलेले आहेत, तर त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन जे मिळतं आहे. आज कोण मेन आहेत, काय म्हणतात, स्पीकर आपण म्हणूयात? हो, आज चंद्रशेखर टिळक सर आहेत, जे NSDLचे व्हाईस प्रेसिडेंट होते, ज्यांनी देशातील खूप मोठे मोठे घोटाळे उघड केले. जसे की आपण केतन पारेख असतील किंवा हर्षद मेहता घोटाळा असतील, ते एक्सपोज करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. आजपर्यंत त्यांनी विविध देशभरात त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत अशा अर्थसाक्षर करण्यासाठी. अर्थसंकल्पावरती त्यांचे 3000हून जास्त व्याख्यानं झालेले आहेत पूर्ण देशभरामध्ये. त्यामुळं असे एक चांगली व्यक्ती आपण इथं आज आणलेली आहे सांगलीकरांसाठी आणि तिथंही चांगला प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे.
वेल थँक्यू सो मच चव्हाण सर, थँक्यू सो मच. आणि पैसा एक्सपो मार्केट हा जो काय सांगलीमध्ये तुम्ही पहिल्यांदा हा एक एक्झिबिशन आणलेला आहे त्याबद्दल सांगलीकरांच्या वतीने खरंच मनापासून आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू सो मच. आणि लोकसंदेश सोबत आपण आपली एक छोटीशी बाईट दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. हो, एक तर हे सगळ्यांचा प्रयत्न पाहिजे. हे फक्त आम्ही करतोय, पण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सगळ्यात मोठं काम तुम्ही करताय. तुम्ही इथे आलात आणि आमचे विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल खूप खूप तुमचा आभारी आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्स. तर हे होते चव्हाण सर ज्यांनी आपल्याला पैसा एक्सपो मार्केटच्या बद्दल माहिती दिली, कारण हेच मेन इव्हेंट ऑर्गनायझर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी कन्सेप्ट ज्यांच्या संकल्पनेतून हा पूर्ण आजचा हा पैसा एक्सपो मार्केट भरवण्यात आलेला आहे आणि ज्यांनी सपोर्ट केलेला आहे तसे ते चव्हाण सर आहेत. प्रणित इव्हेंट्स शैलेश स्वामी यांची कन्सेप्ट होती आहे आणि इथून पुढे सुद्धा सांगलीकरांचा इतका चांगला उदंड प्रतिसाद लाभल्यामुळे इथून पुढे त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप सारी शुभेच्छा देऊयात. मी अर्चना कदम, लोकसंदेश न्यूजसाठी विश्वास यांच्यासोबत. धन्यवाद.